नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भीमथडी जत्रेमध्ये आणि भीमथडी जत्रेमधील व्हेज सेक्शन जे आहे या व्हेज सेक्शनमध्ये आता आपण जाणार आहोत आणि व्हेज सेक्शनमध्ये काय काय आहे ते आता आपण बघूयात. थालीपीठ असेल, मासवडी थाळी, उंबर हंडी थाळी यासारखे विविध पदार्थ या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ आपल्याला ट्राय करायला मिळणार आहेत. स्टॉल नंबर 61 या ठिकाणी हुरड्याचे थालीपीठ आहे, एक वेगळा प्रकार आपण बघूयात. वेगवेगळे थालीपीठ या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हा रगडा पापड तयार होतोय. त्यावर चटणी, हे काय आहे? रगडा, कांदा, टोमॅटो आणि शेव आणि तळलेले तिखट शेंगदाणे, चाट मसाला, मीठ, चाट मसाला, चिंचेचं पाणी असा हा रगडा पापड तयार झालेला आहे. चला, मासवडी थाळी. या ठिकाणी मासवडी कशी आहे ती आपण बघतोय. ही आहे मासवडी थाळी. या ठिकाणी मासवडी थाळी खाण्यासाठी या ठिकाणी आलेले. आपलं नाव काय? मी सौ मंगल ऋषिकेश माने. हॅलो. मी पण माने आहे. ओ हाय. अच्छा, सो आज आम्ही भीमथडी जत्रेला आलेलो आहोत. आज संडे आहे आणि स्पेशली व्हेजिटेरियन मध्ये मासवडी, आळूवडी एक नंबर आहे. सगळ्यांनी विजिट करा. आपला स्टॉल नंबर काय? 64. स्टॉल नंबर 64. शी इज व्हेरी अमेझिंग इन कुकिंग. थँक्यू सो मच. ओके, सो नमस्कार, मी मोहिनी अवसरे आणि आज माझा ऍक्च्युली बर्थडे आहे. वाव. आमच्या खादाड मांड्या चॅनलतर्फे खादाड शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटलं की मी माझा बर्थडे या अशा पद्धतीने सेलिब्रेट करावा आणि जरा मराठी आपली जी संस्कृती आहे इथे खूप छान प्रकारे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की या आणि विजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. स्टॉल नंबर कल्पतरू महिला जामखेडचा आहे आणि या ठिकाणी मासवडी थाळी या ठिकाणी आहे, आळूवडी आहे आणि यांचा वाढदिवस आज भीमथडी जत्रेमध्ये हे व्हेज मासवडी खाऊन सेलिब्रेट करतात आहे. अभिनंदन. चला या, थांबा. आणि ह्या सगळ्या आपल्या जामखेडच्या कुक आहेत. होम प्रोडक्शन आहे. मासवडी तुम्ही नेहमी करता का फक्त ह्याच्यासाठी केलंय? नाही, मी नेहमी करते. नेहमी करता. कसं कुठं नेहमी करता म्हणजे घरी करता का विकायला? नाही, आमचं हॉटेल पण आहे आणि विकायला पण करतो. वाव, तुमचं हॉटेल पण आहे. पुढच्या वेळेस आपण यांच्या हॉटेलला जाऊ. मित्रांनो, या भीमथडी जत्रेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि बाळूमामा या सिरियलच्या हिरोईन या ठिकाणी यांची भेट झालेली आहे. मोहिनी अवचरे मॅडम, नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही भीमथडी जत्रेत आलेला आहात, सेलिब्रिटी आहात, तरीही या जत्रेमध्ये येऊन तुम्ही आवड, खाद्यप्रेम दाखवतात आणि वाढदिवस साजरा करत आहात. काय तुमची प्रतिक्रिया? सो बेसिकली मी एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे, त्यातल्या त्यात पुणेकर आहे. सो मी खूप जास्त फूडी आहे आणि मला समजलं की इथे भीमथडी यात्रा वगैरे लागलेली आहे आणि मी खूप एक्सायटेड होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर आज माझा बर्थडे आहे आणि मला असं वाटलं की मी अशा ठिकाणी जाऊन तो सेलिब्रेट करावा जिथे आपली मराठी संस्कृती पण जपली जाईल आणि मला माझ्या आवडीचं फूड खाता येईल. सो दॅट्स वाय आय एम हिअर. काय खाताय आता? मी आता मासवडी खातीये आणि मस्तपैकी आळूवडी वगैरे आम्ही टेस्ट करतो. कुठला नंबर स्टॉल? स्टॉल नंबर 64. चौक आहे त्या. आणि आवडली मासवडी? खूप सुंदर आहे. जे कोणी अजून आलेले नाही आहेत त्यांनी प्लीज आवर्जून या, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल. मलाही आवडलेली आहे. जो एकदा या आणि विजिट करा. या ठिकाणी खापरावरचे मांडे, रस्सा आणि त्याचप्रमाणे मूग भजी खाण्यासाठी जी गर्दी आहे आपण ही बघतोय. ही रांग या ठिकाणी आहे, भली मोठी अशी रांग या ठिकाणी आहे. आज संडे, ज्यांना व्हेज खायचे ते व्हेज या ठिकाणी भरपूर अशी रांग लावून तयार आहेत. या ठिकाणी गरमागरम मांडे तयार होत आहेत
आणि ते खाण्यासाठी आपण मागं गर्दी बघतोय. मांडे रस्सा, जळगावचे मांडे आणि त्याच्याबरोबरचा रस्सा या ठिकाणी तयार होत आहेत. बारामतीचा मोदकचा स्टॉल या ठिकाणी आहे. कशा पद्धतीने मोदक तयार होत आहेत. या ठिकाणी तुपाची जिलेबी आणि त्याचबरोबर खपली गहू खीर, गरमागरम मोदक या ठिकाणी आहेत. मँगो फ्लेवर आणि रेग्युलर फ्लेवर. केवढ्याला आहे ते? 50 रुपये आणि 40 रुपयाला असे हे मोदक आहे. त्याच्यावर भरपूर असे तूप या ठिकाणी आपल्याला टाकून मिळणार आहे. या ठिकाणी मासवडी आणि मोदक आमटी हा एक प्रकार आपल्याला खायला मिळणार आहे. या ठिकाणी दही धपाटे आणि मेथी धपाटे, पालक धपाटे असे वेगवेगळे धपाटे आणि प्लस थालीपीठ अवेलेबल आहे. मसाला दूध आणि सॉफ्टी. या ठिकाणी गव्हाचा चीक आणि खरवस. शिवभक्ती महिला बचत गट यांचा खरवस आणि गव्हाच्या चीकचा स्टॉल नंबर 2. स्टॉल नंबर 3 वर वांग्याचे भरीत भाकरी, पिठलं भाकरी, हुलग्याचे कडान भाकरी, हुलग्याचे माडगे आणि हुडग्याचे थालीपीठ, कोथिंबीर वडी हे सर्व पदार्थ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. सांभाळा आपली प्लेट सांभाळा. प्लेट सांभाळत गर्दीतनं प्लेट सांभाळत चला. या ठिकाणी बिन पाण्याची कांदा भजी काय आहे तो बघूयात. सांभाळा थाळी सांभाळा. मोदक घर स्टॉल नंबर 10. या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आणि पुरणपोळी आहे. मोदकची साईज. आणखीन एक स्टॉल या ठिकाणी आहे. मांडे तयार होत आहेत आणि भरपूर असं कृपा करून आलेल्या मार्गाने तुम्ही परत जाण्याचा प्रयत्न करू नये. अंगत पंगत संगत आणि असा हा मस्त आनंद सोहळा. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, भीमथडी जत्रेमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी शांभवी महिला बचत गट आणि याचा स्टॉल नंबर 97 या ठिकाणी आपण आलात तर आपल्याला 3D प्रिंटिंग करून मिळणार आहे. आपलं सुद्धा मिळणार आहे आणि बाकीच्या सुद्धा वस्तू आहे. ही सगळी नक्की कन्सेप्ट काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, या शांभवी महिला बचत गटाचं हे नवीन एक 3D प्रिंटिंग म्हणण्यापेक्षा पुतळा काय ही नक्की कन्सेप्ट काय आहे ते जाणून घ्या. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव शिवाजी दंडवते. मी शांभवी महिला बचत गटातर्फे आपण TM3D या नावा अंडर आपण एक फॉर्म चालवतो, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला पूर्ण कस्टमायझेशन सेवा उपलब्ध करून देतो. ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा स्टॅच्यू असू द्यात, ह्युमन मिनिएचर्स असू द्यात किंवा तुम्हाला लागणारी कुठलीही तुमच्या डोक्यातली कन्सेप्ट जी आपण फिजिकली 3Dमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. कुठलीही कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही हे बघा की हे एक स्पेशल दिवसासाठी गिफ्ट देण्यासाठी त्यांच्या रिलेटिव्सनी त्यांचा एक फिगर बनवून घेतली, जी आपण फक्त त्यांच्याकडनं एक फोटो मागवून घेतो आणि त्या फोटोवरती आपण स्क्लप्ट करतो
तर याचं एक्सप्लेन करायचं झालं तर काय, जी ट्रेडिशनल पद्धत होती आधी, आपण स्कल्पचर आर्टिस्ट जे होतो आम्ही, क्ले वापरून आपण काम करत होतो. त्याच्याऐवजी आपण तेच करतो, फक्त डिजिटल व्हर्जनमध्ये करतो. आपण डिजिटल सॉफ्टवेअर्स वापरतो आणि त्याच्यावरती आपण स्कल्प्ट करून मग त्याला परत 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून खरं रूप देतो. साधारण त्याचं कॉस्टिंग काय बसतं? कॉस्टिंग हे साईज व्हेरिएशनवरती असतं, पण तुम्ही एक ॲप्रॉक्स पकडून चला की 1 इंचाला तुम्हाला 1000 ते 1500 रुपये खर्च येतो. 1 इंचासाठी. आता ह्याच्यासाठी किती खर्च? ह्याच्यासाठी तुम्हाला खर्च येतो 10 ते 12,000 रुपये खर्च येतो. ह्याच्यामध्ये आपण अजून 2 व्हर्जन प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये जे आपलं कॅरेक्टर आहे, या कॅरेक्टरला आपण खरे कपडे शिवून खरे कपडे घालू शकतो. बाकी सगळं तुमचं जे आहे ते रिअलिस्टिक पेंटिंगमध्ये दिसतं. देऊ शकतो. Yes. आणि हे तयार करायला किती वेळ लागतो? एक 10 ते 15 दिवसाचा वेळ लागतो आपल्याला हे सगळं करायला. हो. आणि या ठिकाणी आणखीन आपण एक वेगळी कन्सेप्ट बघतो. शिवशंभू या ठिकाणी दिसत आहेत, जे SRP फायबरमध्ये. हे काय कन्सेप्ट आहे? ह्याच्यामध्ये असं आहे की शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांची एकत्र मुद्रा असलेलं किंवा एकत्र ते संभाषण करतायत किंवा त्यांचं डिस्कशन आहे, अशी एक स्टॅच्यू आपण बनवलेला आहे. आणि हा FRPमध्ये आहे, ज्याला आपण ब्रॉन्झ लुक दिलेला आहे. त्याच्यामध्ये याची कॉस्टिंग काय आहे? याचं कॉस्टिंग तुम्हाला जातं 8,500 रुपये. ही याची टोटल हाईट आहे 14 इंच. हा या ठिकाणी 3D प्रोसेसिंग जी आहे ही संपूर्ण कशा पद्धतीने होतीये हे आपण TV वर बघत आहोत. ओके. अत्यंत सॉफ्ट आणि ज्युसी असतं. मला सांगा तुम्ही काय काय नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या खादाडबाटा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत भीमथडी जत्रेमध्ये आणि ह्या जत्रेमध्ये बारामतीचा एक ब्रँड, चिकन ब्रँड आपल्या समोर आहे चिकन विकन. हा नक्की काय प्रकार आहे त्याची माहिती घेऊयात. सर, पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव जावेद मुलानी आणि मी चिकन विकनचा पूर्ण एक्सपॅन्शन मी बघतो. ओके. आणि आता नक्की चिकन विकनची कन्सेप्ट काय आहे आणि किती वर्षापूर्वीचा हा ब्रँड आहे? चिकन विकन तसा तर बारामती ॲग्रोचाच एक ब्रँड आहे, पण चिकन विकन हा ब्रँड 8 वर्ष आधी चालू झाला होता आणि आज आमचे जवळपास 110+ फ्रँचायझीज पूर्ण महाराष्ट्र आणि गोवामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर पुण्यामध्ये आमचे जवळपास 34 फ्रँचायझीज ॲक्टिव्हली रनिंग आहेत आणि 8 वर्षांपासून आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप चांगलं कमवत आहेत पण, आणि जे कस्टमर्स आहेत ते पण आपल्या प्रीमियम चिकनचं अत्यंत लाभ घेत आहेत. अजून नवीन जर कोणाला फ्रँचायझी हवी असेल तर ती पुण्यामध्ये अवेलेबल आहे का? डेफिनेटली पुणे आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस खूप ग्रो होत चाललं आहे. पॉप्युलेशन आणि हे नवीन सोसायटीज एरियाज खूप डेव्हलप होत चाललेत. सो डेफिनेटली खूप स्कोप आहे. इनफॅक्ट पुण्यासाठी आम्ही टार्गेट ठेवलं आहे की ॲटलिस्ट 70 फ्रँचायझीजचं पुण्याचं कॅपॅसिटी आहे. इन शॉर्ट तेवढे 70 फ्रँचायझीज आम्हाला अजून टोटल 35 अजून आम्हाला करायचे. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंटली एकदा आमचं चिकन विकनच्या कुठल्याही स्टोअरमधून एकदा चिकन ट्राय करा. मी गॅरंटी देतो, ज्यांनी कोणी एकदा हा चिकन खाल्लाय त्याला आयुष्यात बाहेरचं चिकन आवडणार नाही. हा चिकन इतका सॉफ्ट आणि ज्युसी असतो की तुम्ही बाकीचे चिकन्स विसरून जाताल. आणि साधारणतः मार्केट रेट आणि ह्या चिकनच्या रेटमध्ये किती फरक आहे? सर, मार्केट रेट डेफिनेटली आज तुम्हाला जर क्लीन, हायजीन आणि बेस्ट क्वालिटी चिकन हवं आहे किंवा कुठलाही प्रोडक्ट हवं आहे तर डेफिनेटली आपण थोडंसं जास्त पे करतो. सो ॲज द कस्टमर प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे आणि हायजीन आहे. थोडंसं मार्केट रेटपेक्षा थोडंसं आम्ही जास्त आहोत, पण ती प्राईस जास्त एवढी नाही आहे की तुम्ही हायजीनसोबत कॉम्प्रोमाइज करू शकता. सो डेफिनेटली एकदम परफेक्ट प्राइसिंगमध्ये आहे. मित्रांनो, ज्यांना कोणाला ह्या फ्रँचायझीमध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्यांनी चिकन विकनला कॉन्टॅक्ट करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि यांचा संपूर्ण डिटेल आपण याच्यामध्ये देत आहोत. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधा आणि जर इंटरेस्ट असेल तर फ्रँचायझी घ्या. सर, धन्यवाद. थँक्यू. पेन दे ना एक बार, हा वाला पेन याच्यावरती राहत नाही.
हा वाला नंबर. नक्की ते त्याकडे त्याच्यावर लिहून घेतलं. हां हां मिस होत नाही तसं. रात्री किंवा उद्या. हां का क्या बात आहे. मित्रांनो भीमथडी जत्रेमध्ये आपण आहोत आणि भीमथडी जत्रेच्या फूड काउंटर जे फूड स्टॉल जे आहे त्याच्या अलीकडं कॅफे पीटरचा स्टॉल आहे. या ठिकाणी आपल्याला डोनट्स आणि कॉफी आणि वेगवेगळे प्रकार मिळणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी श्रीनिवास नायडू सर आपल्याबरोबर आहेत. नायडू सर नमस्कार. नमस्कार. भीमथडी जत्रेमधलं तुमचं हे कॅफे पीटर इथं आम्हाला काय काय खायला मिळणार आहे? तुम्हाला डोनटचे वेगवेगळे प्रकार मिळतील. त्यात काय काय? व्हाईट चॉकलेट डोनट आहे, मिल्क कंपाऊंड चॉकलेट डोनट आहे, डार्क चॉकलेट डोनट आहे आणि सिनेमन शुगर आहे. कॉफीचे वेगवेगळे प्रकार आहेत, लाते, अमेरिकानो, कॅपेचिनो आणि त्यानंतर आम्ही इटालियन कॅल्झोन पण विकतो इकडे. ओके. आणि कसा रिस्पॉन्स कसा आहे? एकदम भरगतचा बरबादचा रिस्पॉन्स. आज रविवार आहे, फुल जॅम पॅक्ट होता आज रविवारी. मित्रांनो कॅफे पीटरचे डोनट्स आणि हे जर टेस्ट करायचे असतील तर नक्की या. डार्क चॉकलेट डोनट हा आहे डार्क चॉकलेट डोनट. ह्याची कॉस्ट काय आहे? 70 रुपीज. 70 रुपीज. ओके. इटालियन कॅल्झोन इटालियन कॅल्झोन कॅल्झोन ह्याची कॉस्ट काय आहे? 70 रुपीज. व्हेज नॉन व्हेज? व्हेज. व्हेज. ओके. या अशा दोन वस्तू आहेत. त्यात स्पेशल कॅपेचिनो कॅफेचिनो कॉफी 100 रुपीज. ही केवढ्याला आहे? 100 रुपयाला आहे. आपल्याला ह्या वस्तू जर आपल्याला टेस्ट करायच्या असतील तर नक्की या ठिकाणी भेट द्या. चला या ठिकाणी प्रिपरेशन चालू आहे आणि काउंटरवर आपण गर्दी बघतोय किती आहे. आज रविवार आहे. स्नॅक्स खाण्यासाठी भरपूर गर्दी या ठिकाणी आपण बघत आहोत. खादाड वंड्याचे सबस्क्रायबर या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण कुठं असतं? पुण्यातच. पण कुठं? नगर रोडला. आपल्याला ह्या भीमथडी जत्रेमध्ये यांची भेट झाली आहे. धन्यवाद. असं चॅनल बघत राहा. थँक्यू. चॉकलेट आहे ना, लहान मुलांसारखं खावं लागतं. चॉकलेटची मजा त्यातच आहे. आणखीन एक आहे इटालियन कॅल्झोन. ह्याची आपण टेस्ट करूयात. हे बघा एक डोनेट आणि वाव. मित्रांनो आपली कॅफेचिनो कॉफी या ठिकाणी आहे. क्या करने का? आपल्याला हवी तेवढी हव्या त्या प्रमाणात साखर घ्या, चांगली स्मॅश करा, फिरवून घ्या आणि एन्जॉय करा कॅफे पीटरची कॉफी.